कृष्ण कथेशिवाय खरं सांगू का भाव जागृतीच होत नाही. हवे बिना भक्ती बळे बिना शक्ती. बोलू नये म्हणून कृष्ण कथा तुमचा आमचा सर्वांचा भाव वृद्धिंगत करून देणारे आहेत. शौनकजी पुढे विचारतात, 6 प्रश्न विचारले शौनकजींनी. जीवाचे कल्याण कशामध्ये आहे? समस्त शास्त्रांचे सार काय आहे? तिसरा प्रश्न आहे, भगवान अवतार का घेतात? जर अवतार घेतले तर किती अवतार घेतले, कुठे घेतले, कसे घेतले? 5वा प्रश्न आहे, जीवाचे परम लक्ष्य काय आहे? जीवाचे परम लक्ष्य काय आहे? खूप सुंदर प्रश्न आहे. जीवाचं परम लक्ष्य काय? आता बरेच मुलं येतात ना, की लक्ष काय तुझं? काय नाही, जॉब करायचा आहे. जॉब लागल्यानंतर काय करायचं? लग्न करायचंय. लग्न झाल्यानंतर काय नाही, गाडी घ्यायची, लग्न करायचं. काय नाही, माझी लाडी, माझी गाडी, माझी गाडी, माझ्या लाडीची गोलगोल साडी, तिकड चक्रा मारत बसायचं. बस परम लक्ष काय? फार महत्वाचा प्रश्न येतोय. आपलं पण हेच आहे ना. नदीवरून पाणी आणलं ठेवा आवडत, खालच्या आवडत, पुढच्या वर्षी वरच्या आवडत नाही. वरच्या आवडत नेल्यानंतर दुसरं काय नाही, सक्का भाऊ आहे पण त्याला एकदा तरी जेलमध्ये बसवायचं. परम लक्ष जीवाचं हेच हेच. बदला घ्यायचा किंवा कमवायचं. 6वा प्रश्न आहे, भगवान धर्माची रक्षा करण्यासाठी येतात, लीला करून जातात, मग धर्म कोणाला शरण जातो? खूप सुंदर प्रश्न आहे. धर्म कम शरणांगतः, धर्म कोणाच्या शरणांगतीमध्ये जातो? आणि मग सुजी सांगायला लागतात. शुकांचं चरित्र शुकांनी कुणाला सांगितलं? परीक्षितींना सांगितलं. हे शुकदेव ब्रह्म जन्मताच ब्रह्मज्ञानी. व्यासपुत्र आणि जाबाली व्यासांची पत्नी यांचा हा मुलगा. साधारणतः मुलं 9 महिने 9 दिवसांनी जन्माला येतात, पण भगवान व्यासांचा जन्म 12 वर्षांनी झाला. 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिले. आईच्या पोटामध्ये का राहिले? तर शुकदेव आईच्या पोटामध्ये राहिले. किती? व्यासपुत्र शुक 12 वर्ष. 12 वर्ष का राहिले? तर इथं अगदी किती जरी पुण्य करणारी व्यक्ती जन्माला आली तरी ती मोह मायेत अटकते. ही भगवंताची दुर्धर अशी माया आहे. त्याच्यामध्ये जर मी अटकलो तर शेवटी भगवंताला येऊन सांगावं लागलं, बाबा तू जन्म झाल्यानंतर तुला मायेचा स्पर्श सुद्धा होणार नाही. आता जन्माला येईल. 12 वर्षाने शुकदेवांचा आईच्या उदरातून जन्म झाला. जन्मताच ब्रह्मज्ञान. या भारतीय संस्कृतीमध्ये 2 असे महापुरुष, एक अष्टावक्र आणि दुसरे शुकदेव. जन्मताच ब्रह्मज्ञान. आईच्या पोटामध्येच त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं होतं. त्यांना बाहेरून जास्त काही करण्याची गरज पडली नाही. व्यासांचा ज्यावेळेस जन्म झाला, जन्म झाल्यानंतर मायेचा स्पर्श त्यांना झाला नाही. तरी पण परम सत्य काय आहे ते जाणण्यासाठी त्यांनी 16व्या वर्षी आपल्या घराचा त्याग केला. कारण हे शुकांचं चित्र का ऐकायचं आहे आपल्याला? का ते कोण होते? हा शुकदेवाने सांगितलं, ठीक आहे सांगितलं, पण ते कसे होते सांगणारे होते.
अगदी 16 वर्षाचा किशोरवयीन मुलगा आहे, लंगोट घातलेली, पळता पळता ती लंगोट सुद्धा सुटून गेली. आणि मग भगवान व्यास, अरे शुक कुठे गेला, तो गेला काय सत्य जाणण्यासाठी. मग शुकदेव 90 वर्षाचे, अरे भगवान व्यास 90 वर्षाचे, शुक 16 वर्षाचे. भगवान व्यास, अरे शुका थांब, अरे शुका थांब. त्या झाडाखालून शुकदेव गेले, ते झाड सुद्धा म्हणायला लागले, धन्य हम, आम्ही खरोखर धन्य आहोत. शुकांसारखा ब्रह्म साक्षात्कारी आज आमच्या खालून गेले, आम्ही आज धन्य आहोत, आज आम्ही धन्य झालो आहोत. पुढे जाऊन एक नदी होती, त्या नदीमध्ये काही महिला, काही तरुणी स्नान करत होत्या. स्नान करत असताना ते काही लाजल्याने स्नान करत होत्या. शुकदेव निघून गेले. पण हे 90 वर्षाचे व्यास ज्यावेळेस तिथून दिवस जवळ आले, तर त्या सर्व महिलांनी बघितलं व्यासदेव आलेले. त्यांनी आपल्या अंगावरती वस्त्र घेतलं. भगवान व्यासांनी त्यांना विचारलं, जो किशोरवयीन मुलगा आहे त्याला तुम्ही लाजायला पाहिजे होतं, पण माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तुम्ही लाजता म्हणे, नेमकं काय प्रकार आहे. बघा, भगवान व्यासांना त्या महिलांनी सांगितलं, जे शुकदेव गेले, तुमचाच मुलगा आहे, 16 वर्षाचा आहे, किशोरवयीन आहे, पण त्याच्यामधला स्त्री आणि पुरुष हा भेदच नष्ट होऊन गेलेला आहे. तो सर्व भूती भगवत भाव ही त्याची दृष्टी झालेली आहे. हरी दिशे जेणे मनी आत्मतत्वे. स्त्री आणि पुरुष ह्या देहाबद्दलची त्याची पूर्ण मोह माया नष्ट होऊन चराचरामध्ये प्रत्येकामध्ये तो भगवत बघतोय, भगवंत बघतोय, असं वैराग्य असलेलं. एकदा जनक ऋषी कडं नारद मुनी आले आणि शुकदेव पण आले. ऐकण्यासारखी कथा आहे. जनकांची पत्नी सुनैना, जनक राजाची पत्नी सुनैना म्हणे, ह्या नारदामध्ये आणि जो शुक आहेत, शुकदेव यांच्यामध्ये सर्वात ज्ञानी कोण आणि मोह मायेतून मुक्त झालेला कोण. अर्थात जनकांनी सांगितलं नारद. म्हणे थांबा परीक्षा घ्यायची. त्या दोघांना चौपाळ्यावरती बसवलं. चौपाळ्यावरती बसवलं आणि जनकाची पत्नी सुनैना अतिशय सुंदर सुंदर वेश, सुंदर दागिने परिधान करून शुकदेव आणि नारदांच्या मध्ये येऊन बसल्या. मध्ये येऊन बसल्या तर नारदाने आपलं अंग चोरलं, साईडला होऊन घेतलं. शुकदेवाला काहीच परिणाम नाही झाला, काहीच परिणाम नाही झाला. मग सुनैनाने सांगितलं, अजून नाराज कच्चे. भक्तीमध्ये खऱ्या अर्थाने जो परिपक्व झालेला आहे ना, तो शुक येत नाही. हे शुकदेव मागच्या जन्मातले पोपट होते, पोपट. भगवान शिवांनी भागवत कथा, भगवान शिवांनी ही भागवत कथा सांगायला सुरुवात केली कैलासावरती पार्वती मातेला. ती कथा पार्वती माता ऐकताना भगवान शिवांनी सांगितलं होतं. ती डोळे आणि कथा ऐकायला सुरुवात झाली. कृष्ण कथा भगवान शिव पार्वती मातेला सांगतायत. बघा कृष्ण कथा कोण कोणाला सांगतात. भगवान शिव पार्वती मातेला सांगतायत. पार्वती माता डोळे झाकून मस्त ऐकायला बसल्यात. होकार द्यायची. ती कथा ऐकताच बरेच लोक सांगतात की पार्वती मातेला झोप लागली. अरे पार्वती माता कशी झोपली? ती काय आपली मोबाईल तोंडावर झोपता झोपता मग लक्षात आलं, अरे झोप लागू राहिली. तरी पण पुढचं बघूच. पार्वती मातेला समाधी लागली. कृष्ण कथा ऐकता ऐकता समाधी लागली. समाधी लागता वरती पोपट बसलेला होता. तो सुद्धा ऐकत होता. तो सुद्धा रंगला. आणि रंगल्यानंतर अरे पार्वती मातेला आता समाधी लागलेली आहे.
आणि होकार द्यायचं जर बंद झालं तर भगवान शिव ही कृष्ण कथा सांगायचं बंद करते. म्हणून पार्वती माते ऐवजी तो पोपटच होकार द्यायला लागला. सर्व कथा सांगून झाली. भगवान शिवांनी ज्यावेळेस बघितलं तर पार्वतीला तर समाधी लागलेली, सविकल्पने निर्विकल्प समाधी लागलेली. हा होकार कोण देत होत? मग भगवान शिवांनी बघितलं तर हा पोपट बसलेला. अरे ही कथा ऐकण्याचा अधिकार तुला नव्हता पार्वतीच्या व्यतिरिक्त, तू ऐकलीच कशी? भगवान शिवांनी जो आपला त्रिशूळ सोडला, पोपटाने कथा ऐकली. आता हा मारणार, परंतु तो पोपट सुद्धा देह मुक्त झाला होता. त्याने त्याच मिनिटाला आपला देह टाकला आणि व्यासांची जी पत्नी ती जांभळी देत असताना सूक्ष्म देहाने व्यास पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश केला. तोच मागच्या जन्मातला पोपट ह्या जन्मातला शुकदेव झाला. कृष्ण कथा ऐकली, मागच्या जन्मातले शुकदेव कोण? पोपट. पोपटाने कथा ऐकली तर पुढच्या जन्मात कोण झाले? मग आपण तर माणसं आहे. आपण तर माणसं आहे. आपण कोण हो? पण हे शुकदेव कथा हे 88,000 ऋषी मुनी बसलेले असताना मरणाऱ्या प्राण्याचं कर्तव्य काय? सर्व चिंतातूर असताना त्याच ठिकाणी तिथं भगवान शुकदेव आले. बोल भगवान शुकदेव स्वागतम शुकदेव, सुस्वागतम शुकदेव.